भारतात स्वच्छ सर्वेक्षण अभियान चालू असून सर्वेक्षण तयारीचा एक भाग म्हणून नाशिक रोड मनपा विभाग अधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर यांनी निरीक्षक व कर्मचारी यांची बैठक घेतली। यावेळेस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। भारतात स्वच्छ सर्वेक्षण अभियान चालू आहे। या सर्वेक्षणाच्या तयारीचा एक भाग म्हणून डॉक्टर दिलीप मेनकर यांनी सर्व स्वच्छता निरीक्षक व कर्मचारी यांची बैठक घेऊन योग्य सूचना केल्या। मागील वर्षी महाराष्ट्रात नाशिक जिल्हा 2 क्रमांकाने होता। यावर्षी 1 नंबर मिळण्याकामी नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे। या कामी विभागीय स्वच्छता अधिकारी संजय गोसावी, पालवे, राजू निर्भवने, ज्ञानेश्वर भोसले, विजय जाधव, विजय बेहनवाल, प्रभाकर आदी अधिकारी व कर्मचारी बैठकीसाठी उपस्थित होते। भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान सुरू आहे। त्या अंतर्गत जे स्वच्छ सर्वेक्षण ज्याला म्हणता येईल आपण त्या सर्वेक्षणासाठीची तयारी सगळ्या महानगरपालिका नगरपालिका करतायत। त्याचाच एक भाग म्हणून नाशिक महानगरपालिकेला मागच्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षणमध्ये महाराष्ट्रामध्ये 2रा नंबर मिळाला होता। यावर्षी आपला 1 नंबर मिळवण्यासाठीचा प्रयत्न आहे। नाशिक रोड विभागाचा विभागीय अधिकारी म्हणून मी संपूर्ण तयारी त्यासाठी करतोय। आता इतक्यातच मी जे काही आरोग्य निरीक्षकांचे काम करतायत, मुकादम काम करतायत, त्यांची बैठक घेऊन येत्या काही महिन्यांमध्ये जे स्वच्छ सर्वेक्षणची पाहणी होणार आहे त्या अनुषंगाने तयारी करावी आणि हागणदारी मुक्तीसाठी देखील शहराची पाहणी करण्यासाठी बाहेरील पथक येणार आहे। त्याची तयारी म्हणून आज त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्या तयारीनुसार आपलं शहर हागणदारी मुक्त ज्याला म्हणता येईल असं ODF++ यासाठी आपण स्पर्धेमध्ये उतरलो आहोत आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये 1 नंबर मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्यामुळे माझी सर्व नाशिक रोड रहिवाशांना विनंती आहे की आपण देखील स्वच्छ सर्वेक्षणामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा। जे काही कार्यप्रणाली शासनाने ठरवून दिलेली आहे त्यानुसार आम्ही काम करतोय, पण ही कार्यप्रणाली आपल्यापर्यंत पोहोचली किंवा नाही याची देखील विचारणा नागरिकांना होणार आहे। तर त्याचं होकारार्थी उत्तर जर आपण दिलं तर आपल्या नाशिक शहराचं 1 नंबर जर आला तर आपलं एक मानाचा तुरा आपल्या शहराला मिळणार आहे। त्यासाठी आपण सर्वांनी होकारार्थी उत्तर देऊन सहकार्य करायचं आहे। उदाहरणार्थ आपल्या घरासमोर घंटागाडी येते का तर याचं उत्तर सर्व नागरिकांनी हो देणं अपेक्षित आहे। त्याचप्रमाणे घंटागाडीमध्ये ओला सुका कचरा गोळा केला जातो का तर त्याचं उत्तर देखील हो आलं पाहिजे आणि आपण देखील घरामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवतो आणि तो घंटागाडीत वेगळा देतो याचं उत्तर देखील आपण दिलं पाहिजे। MDTV साठी पूजा जाधव, नाशिक जिल्हा प्रतिनिधी।